नमस्कार. आज आपण पाहिलं जंतर मंतरवर लाठीचार्ज झाला. या लाठीचार्जची खरंच गरज होती का, असा प्रश्न आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे. या प्रश्नाचं उत्तर नाही शोधायचंय तर आढावा घ्यायचाय. बघा, आंदोलनाच्या वेळी मोठा संघर्ष झाला. परवानगी मागितली गेली, रीतसर परवानगी मागितली गेली, परवानगी नाकारली गेली. योग्य. मात्र परवानगी नाकारली गेल्यानंतर सुद्धा आंदोलकांनी मोठा मोर्चा काढायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हे आंदोलन पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि या लाठी हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच गलका झाला, एकच तणाव झाला. या सगळ्या घटनाक्रमानंतर आता अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न उपस्थित होतोय की या लाठीचार्जची, लाठी हल्ल्याची खरंच गरज होती का हो? तुम्हाला काय वाटतंय? बघा, एका बाजूने जर आपण विचार केला ना तर देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. पोलीस प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. मग जेव्हा प्रशासनाकडनं कोणत्याही आंदोलनाला किंवा मोर्चाला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे परवानगी नाकारली जाते, तेव्हा त्या नियमांचं पालन करणं हे सगळ्यांचं कर्तव्य असतं. आणि जर जमाव अनियंत्रित होत असेल तर प्रशासकीय आदेशांचे थेट उल्लंघन केले जात असेल तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना लाठीचार्ज काही वेळेला करावा लागतो, काही वेळेला कठोर पावलं उचलावी लागतात. पण या दृष्टिकोनातून पाहिलं तर नियमांचं पालन आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा बळाचा वापर आवश्यक मानला जाऊ शकतो. आता या प्रकरणाचा दुसरा पैलू सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. हे आंदोलक काय करत होते? आंदोलक 20 दिवसांपासून 22 दिवसापासून एकच मागणी करतायत. धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री यांना त्यांचं पद झेपत नाहीये, त्यांनी राजीनामा द्यावा अशी एकच मागणी ते करतायत. बरोबर. या मागणीला दुसरी बाजू काय आहे? त्यांनी आंदोलन पुकारलंय. सोनम वांगचुक यांच्यासारखा माणूस तिथे येऊन बसतो, 22 दिवस उपोषण करतो, त्यांना ताब्यात घेतलं जातं आणि त्यानंतर आज अधिवेशनाला सुरुवात होते आणि आजच्या दिवशी संसदेवर शांततापूर्व मोर्चा काढला जातो. आता हे कुठल्याही प्रकारचे शस्त्र घेऊन आले होते का? कोणत्याही प्रकारचा घातपाताचा निर्णय होता का? तशा प्रकारची कोणती या मोर्चाची पार्श्वभूमी आहे का? तर तसं काहीही समोर येत नाही. फक्त या आंदोलकांनी संसद परिसरात पोहोचू नये यासाठी खरं तर हे कठोर पावलं उचलली गेली. पोलिसांनी कार्यवाही काय केली पाहूया. सर्वप्रथम पोलिसांनी जे करणं महत्त्वाचं होतं ते केलं. ते म्हणजे या ठिकाणी गुन्हे दाखल केले. 3 गुन्हे दाखल केले आणि त्यानंतर कार्यवाहीला सुरुवात केली. पोलिसांनी काय करावं? पोलिसांनी या ठिकाणी जमावाच्या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, जेणेकरून लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी जावं आणि त्यांनी जमाव पांगावा. आता अर्थात खरं तर गेले 20-25 दिवस ओस पडलेलं हे आंदोलन गेल्या 2 ते 4 दिवसामध्ये तुफान उधाणून आलेलं आहे. सोनम वांगचुक यांना पकडलं गेलं, रुग्णालयात भरती केलं गेलं आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरातनं जोर पाहायला मिळतोय. त्याचबरोबर गेले 20 दिवस कोणत्याही राजकीय पक्षाचा खरं तर पाठिंबा नव्हता या आंदोलनाला. मात्र आता अनेक राजकीय पक्षांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आपण महाराष्ट्रातलंच पाहतोय. इथं उद्धव ठाकरे आणि इतरही पक्षांनी सक्रिय पाठिंबा दिला. त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा जागोजागी आंदोलनं झाली. हे असं असताना पोलिसांनी त्या ठिकाणी पोलिसांना खरं तर जमाव अनियंत्रित झाला. मोठ्या प्रमाणावर पोलीस दल होते, त्याचबरोबर शीघ्र कृती दल होते आणि सैन्य दलाचे सुद्धा काही जवान दाखल झाले होते. एकच प्रयत्न करत होते या सगळ्या आंदोलकांना संसद भवनापर्यंत पोहोचू देऊ नये. जनपथावर हे सगळं आंदोलन सुरू होतं आणि जंतर मंतरवर सुद्धा काही प्रकारे लाठीचार्ज झालेला आहे. आता लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण बघतोय प्रत्येक नागरिकाला आपलं म्हणणं मांडण्याचा किंवा समूहाला शांततापूर्ण मार्गाने आपलं मत मांडण्याचा, निषेध व्यक्त करायचा अधिकार दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे. मग जर एखाद्या आंदोलनाची परवानगी नाकारली गेली तर तो जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात. तो त्यांनी केला आणि अनेकदा आंदोलक आक्रमक नसतात आणि अशा वेळी थेट लाठीचार्ज करून इथे जे कोणी उपस्थित आहेत, आंदोलक उपस्थित आहेत, त्यांना काहीतरी सांगायचंय, त्यांचं कोणी ऐकून घेत नाहीये, त्यांची कोणी दखल घेत नाहीये. अशा वेळी त्यांचं सांगणं ऐकणं सारं बाजूलाच त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो. हे कितपत न्याय्य आहे? मी योग्य आहे की नाही हे विचारत नाही, हे न्याय्य आहे की नाही हे विचारते.
संवादाचा मार्ग अवलंबून जर ते प्रयत्न करतायत तर संवादाचा मार्ग तुम्ही अवलंबला, संवाद साधत नाहीत अशी परिस्थिती असेल आणि मग लाठीचार्ज केला गेला तर गोष्ट वेगळी आहे. पण संवाद पूर्णपणे फेटाळून लावला जातो, संवाद साधायचा साधा प्रयत्नही होत नाही आणि अशा वेळी तुम्ही आवाज उठवायचा नाही असं म्हणत लाठीचार्ज केला जातो. तर हे कितपत योग्य आहे? आता ही सगळी परिस्थिती शांततेनं हाताळता आली असती का? हा कळीचा मुद्दा आहे. शेवटी प्रश्न हाच उरतो ना की लोकशाहीमध्ये असंतोष व्यक्त करण्याची कोणती संधी आहे आणि त्याच्या अधिकाराची मर्यादा कुठे संपते? प्रशासनाची शिस्त कुठे सुरू होते? कायद्याचं पालन महत्त्वाचं असलं तरी नागरिकांच्या अधिकारांचा संकोच न करता सामंजस्यानं मार्ग काढणं ही खरी गरज आहे. आता इथं त्या आंदोलनाला समर्थन नसणं ही वेगळी गोष्ट झाली. कोणत्याही सरकारी पक्षाला समर्थन नसणं ही वेगळी गोष्ट झाली. इथं प्रश्न येतो तो लोकशाही मार्गाने केलेल्या निषेधाला दिलेल्या उत्तराचा. इथं प्रश्न हा येत नाही की तुम्ही आंदोलकांची बाजू घेताय की तुम्ही सरकारच्या कोणत्या पक्षाची बाजू घेताय. प्रश्न हा उपस्थित होतोय की तुम्ही उत्तर कोणत्या भाषेत देताय. तुमची उत्तर द्यायची भाषा कोणती आहे? आंदोलनकर्त्यांची भाषा कोणती आहे? ती बरोबर आहे की चुकीची आहे? ही गोष्ट अलाहिदा. सरकार काय करतंय, कशा प्रकारची कारवाई करतंय, ती योग्य आहे की अयोग्य आहे ही दुसरी गोष्ट. मात्र ती काय कारवाई करतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. हे धोकादायक आहे का? हे पुढच्या पिढीसाठी धोकादायक आहे का? त्यांचं आंदोलन खरं तर बरोबर मुद्द्यांवर आधारलेलं आहे का? याचीही उत्तरं वेगळी आहेत. आंदोलनाला समर्थन नाहीये, पण आंदोलन करताना त्या आंदोलकांवर, शांततापूर्वक करणाऱ्या आंदोलकांवर अशा प्रकारची कारवाई करणं खरंच गरजेचं होतं का? तुमच्या मनात येणारं उत्तर सांगा, गरजेचं होतं का?